यश अकॅडमी मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये MST-CET 2021 या प्रवेश परीक्षेसाठी केमिस्ट्री विषयाचे येणारे अपेक्षित सर्वसाधारणपणे 25 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स अलॉंग विथ आन्सर्स यावर एक व्हिडिओ आपला झालेला आहे आणि तो व्हिडिओ निश्चित तुम्हाला आवडलेला दिसतोय. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी प्रतिक्रिया आली की सर, अशाच पद्धतीचे आणखीन व्हिडिओज जर उपलब्ध झाली तर आम्हाला त्याचा निश्चित फायदा होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून मी तुम्हाला एक आश्वासन देतो की जितकं मला शक्य आहे तेवढ्या ताकदीनं जास्तीत जास्त व्हिडिओ या सीईटी किंवा जेई असेल, नीट असेल, या सर्व प्रवेश परीक्षांच्यासाठी उपलब्ध करून दिले जातील. एक स्वतंत्र छोटासा व्हिडिओ 1-2 दिवसामध्ये तुमच्यासाठी येईल की जेणेकरून तुम्हाला थोडंसं मोटिवेट करण्याचा प्रयत्न त्यामध्ये असणारा आहे. या व्हिडिओमध्ये आज आपण साधारणपणे 26 ते 50 प्रश्न जे आपले राहिलेले आहेत पार्ट 2 ते आज आपण कव्हर करणार आहोत. तर आपण सुरू करूया या प्रश्न मालिकेसाठी किंवा जे प्रश्न आहेत 25 यामध्ये क्वेश्चन नंबर 26 बेस्ड ऑन केमिकल थर्मोडायनॅमिक्स. ॲडिबॅटिक प्रोसेस इन्व्हॉल्व्स. आता ॲडिबॅटिक प्रोसेस म्हणजे काय तुम्हाला माहित पाहिजे. A process in which there is no exchange of heat between system and surroundings. That means there is no heat transferred. So heat transferred, that is Q, is 0. So correct option is C. हा correct option इथं असणारा आहे. Next, based on solid state, in a solid lattice, the cation has left a lattice site and is located at an interstitial position. The lattice defect is vacancy defect, Frenkel defect, interstitial defect, Schottky defect. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळा असं होतं की इंटरस्टिशियल पोझिशन हा शब्द स्टेम मध्ये असल्यामुळं न कळत तुम्ही सी ऑप्शन कडे जाऊ शकता, परंतु नेमका अर्थ या स्टेमचा काय तो समजायला पाहिजे. ही डायग्राम जर पाहिलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल की हे आयोनिक सॉलिड असणार आहे की ज्यामध्ये पॉझिटिव्ह आयन कटायन्स आर हॅव्हिंग स्मॉलर साइज दॅन दी अनियन्स. आणि मग हे जे कटायन्स असणार आहेत हॅज अ लेफ्ट अ लॅटाइस साइट अँड इज लोकेटेड ॲट अन इंटरस्टिशियल पोझिशन्स. म्हणजे ही डायग्राम जर पाहिली तर तुमच्या लक्षामध्ये येईल की पॉझिटिव्ह आयन स्वतःची जागा सोडून इथं मध्ये ती जागा ऑक्युपाय केलेली आपल्याला पाहायला मिळते. तो जो डिफेक्ट असणार आहे दॅट डिफेक्ट इज कॉल्ड फ्रेंकेल डिफेक्ट. सो बी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट, which one of the following element shows diagonal relationship with beryllium? This question is based on elements of group 1 and 2 chapter from 11th standard, silicon, sodium, magnesium, aluminum. Diagonal relationship. So this is the छोटासा पार्ट हा पिरियडिक टेबलचा आहे. लिथियम, बेरिलियम टू निऑन पर्यंत जर आपण घेतलं तर दीज आर द एलिमेंट्स ऑफ ग्रुप पिरियड सेकंड. आणि इथं त्या खाली जे असणारे आहेत एलिमेंट्स बिलॉंगिंग टू थर्ड पिरियड ऑफ द पिरियडिक टेबल, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन. तर यांच्यामध्ये डायगोनल रिलेशनशिप जर आपण पाहिलं तर सेकंड पिरियड आणि थर्ड पिरियड मध्येच ते पाहायला मिळेल. लिथियम शोज डायगोनल रिलेशनशिप विथ मॅग्नेशियम and beryllium shows diagonal relationship with aluminum. म्हणजे करेक्ट ऑप्शन जो असणारा आहे तो इथं डी ॲल्युमिनियम असणारा आहे. ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स वर आधारित हा प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट
regarding the color of transition metal ions is incorrect. म्हणजे you have to find out the incorrect statement regarding the color of transition metal ions. म्हणजे ट्रान्झिशन मेटल आयन्सला जो कलर येतो तो कशामुळे येतो ही विधानं खाली दिलेली आहेत. पैकी एक विधान असं असणार आहे की ते त्याला रिलेट करत असणार नाही, ते चुकीचं विधान असणार आहे. दॅट सेंटेन्स यू हॅव टू फाइंड आउट ॲज अ करेक्ट ऑप्शन. मग प्रेझेन्स ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स इन डी ऑर्बिटल बरोबर आहे. नेचर ऑफ लिगँड अटॅच टू मेटल आयन बरोबर आहे. म्हणजे जो टाइप किंवा नंबर ऑफ लिगँड्स किंवा नेचर ऑफ लिगँड्स अटॅच टू मेटल आयन यावरही कलर अवलंबून असतो. किंवा डी ट्रान्झिशन, बिकॉज इन प्रेझेन्स ऑफ लिगँड जो मेटल आयनचं डी ऑर्बिटल असणार आहे त्याचं स्प्लिटिंग होतं 2 आणि 3 मध्ये. 5 जे शेल्स किंवा सब ऑर्बिटल्स असणारे आहेत, सब शेल्स आपण म्हणूया, तर ते जे असणारे आहेत ते त्यांची स्प्लिट होतात आणि डी ट्रान्झिशन तिथं शक्य आहे. म्हणजे एक्सायटेशन आणि त्याचबरोबर इमिशन ऑफ एनर्जी पुन्हा ग्राउंड स्टेटला येणं, त्यावेळी एनर्जी जी असणार आहे ती रिलीज इन द फॉर्म ऑफ लाईट आणि ती मग तुम्हाला लाईट स्वरूपात दिसते. त्यावेळेस ते कलर इमिट झालेला पाहायला मिळतो. आणि डी ऑप्शन जो असणार आहे तो स्मॉलर ॲटॉमिक सायझेस, स्मॉलर ॲटॉमिक सायझेसचा आणि कलर ऑफ ट्रान्झिशन मेटलाइनचा यथार्थ संबंध नाही आहे. त्यामुळे डी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन, बेस्ड ऑन अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स, particularly ethers, anisole on heating with concentrated HI, anisole on heating with concentrated HI gives. म्हणजे इथं ॲनिसोल जो असणारा आहे तो त्याचा स्ट्रक्चर तुम्हाला माहित असणं अपेक्षित असणार आहे. म्हणजे बेन्झिन रिंग असेल अँड OCH3 ग्रुप इज अटॅच टू बेन्झिन रिंग. आणि तुम्हाला माहित आहे की हा जो बॉन्ड असणार आहे कार्बन ऑक्सिजन बॉन्ड इज अ व्हेरी स्ट्रॉंग बॉन्ड. कारण ऑक्सिजन जे असणार आहे हॅज 2 लोन पेअर, सो वन ऑफ द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इज डोनेटेड टू बेन्झिन रिंग. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ पार्शल डबल बॉन्ड कॅरेक्टर किंवा कॉन्जुगेट सिस्टीम आउटसाइड द बेन्झिन रिंग तयार होते. त्यामुळं CO बॉन्ड बिकम स्ट्रॉंग. त्यामुळे हा बॉन्ड ब्रेक होणार नाही. आणि ज्यावेळी HI बरोबर याची रिॲक्शन करू त्यावेळेस मात्र हा बॉन्ड ब्रेक होईल आणि त्यापासून फिनॉल आणि मिथाइल आयोडाइड हे तयार केलं जाईल. त्यामुळे ऑप्शन बघा, आयडोमिथेन, फिनॉल अँड आयडोमिथेन, दिस इज द करेक्ट ऑप्शन ऑफ दिस क्वेश्चन. बरोबर आहे. नेक्स्ट, बेस्ड ऑन स्टेट ऑफ मॅटर्स, गॅसियस स्टेट अँड लिक्विड स्टेट 11th स्टँडर्ड चॅप्टर असणार आहे. दिस क्वेश्चन इज व्हेरी सिम्पल क्वेश्चन. Just you have to memorize the formulae or relation ship compressibility factor that is denoted by Z is the ratio of. म्हणजे जी काही फॉर्म्युले तुम्हाला अपेक्षित आहे त्या फॉर्म्युलेची एक यादी तयार करा म्हणून सांगितलेलं आहे, कारण त्यावर प्रश्न हमखास असतात. तर याचं करेक्ट आन्सर जे असणार आहे ते डी ऑप्शन PV divided by nRT. म्हणजे Z is the ratio of PV upon nRT असणार आहे. So D is the correct option. Next, based on adsorption and colloids, again 11th standard chapter, the term sorption stands for. खूप छान प्रश्न आहे पहा. The term sorption stands for adsorption, absorption, both adsorption and absorption and desorption. तर हे पहा, म्हणजे आपण एक प्रयोग असा केला की when chalk is dipped in ink, मग ती कोणत्याही प्रकारची इंक असेल त्यामध्ये जर बुडवला तर व्हॉट हॅपन्स ऍक्च्युअली किंवा व्हॉट इज द ऑब्झर्वेशन. तर यू विल फाइंड दॅट द इंक मॉलिक्यूल दे आर कलेक्टेड ऑन द surface of or accumulated on the surface of chalk. At the same time, the ink molecules from the solvent, that is ink molecule, they get dispersed or distributed inside the chalk.
म्हणजे बल्कमध्ये बॉडीमध्ये पण ते इंक डिस्ट्रीब्यूट झालेले पाहायला मिळते, कारण तो चॉक ड्राय केला आणि जर तुम्ही ब्रेक केला तर आतल्या बाजूलाही तुम्हाला इंकचे कण किंवा रंगीत तो पार्ट झालेला पाहायला मिळतो. याचा अर्थ इंक इज डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द बॉडी ऑफ द chalk. That is nothing but the absorption, and collection of one substance on the surface of another, that is the adsorption. So the term sorption stands for both adsorption and absorption. So C is the correct option. Next question based on electrochemistry. In H2O2 fuel cell, the reaction occurring at cathode is. असे प्रश्न खूप चॅलेंजिंग प्रश्न असतात. ज्या डायग्राम असणाऱ्या आहेत त्या एकत्र करा आणि त्या एकत्र केल्यानंतर त्यामध्ये शॉर्टकट तुम्हाला काही डेव्हलप करता येतात का ते पहा, कारण बऱ्याच वेळा त्यावर प्रश्न डायग्रामवर हा असतोच आणि तो अप्लिकेशन किंवा स्किल ओरिएंटेड क्वेश्चन असणार आहे. कारण तुम्हाला कॅथोड म्हणजे काय, एनोड म्हणजे काय, कॅथोडकडे काय घडतं, एनोडकडे काय घडतं, ह्या गोष्टी माहित पाहिजेत आणि त्यावरनं मग एक अंदाज बांधत तुम्ही जर गेला तर तुम्हाला पटकन ते उत्तर शोधता येतं. तर हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएलचा विचार जर केला तर हायड्रोजन जो असणार आहे तो जो असेल तो रेड्युसिंग एजंट आहे आणि मग त्याचं होतं ऑक्सिडेशन, आणि ऑक्सिडायझिंग एजंट ऑक्सिजन असल्यामुळे इट अंडरगोज रिडक्शन. मग अशी रिॲक्शन शोधा ना की जिथं तुम्हाला हायड्रोजनचं काय झालेलं पाहायला मिळायला पाहिजे, ऑक्सिडेशन आणि ऑक्सिजनचं रिडक्शन. मग ही रिॲक्शन जर बघितले का अंदाज बांधत तर बी ऑप्शन हा इथं तुम्हाला असं दिसतोय की ऑक्सिजनचं रिडक्शन झालेलं आहे. सो बी इज द करेक्ट जे रिॲक्शन असणार आहे दॅट टेकिंग प्लेस ॲट कॅथोड in hydrogen oxygen fuel cell. So B is the correct option. Next question based on introduction to polymer chemistry. Dacron is another name of. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो असे काही टिपिकल असतात पहा की ज्याला दुसरंही नाव असतं, म्हणजे एक नाव तर असतं पण त्याला दोन किंवा त्यापेक्षा अधिक नावं काय असू शकतात. अशी काही कंपाऊंड्स आहेत की ती अंडरलाईन करून ठेवणं किंवा हायलाइट करून ठेवणं गरजेचं असतं, कारण ते प्रश्न त्याच्यावर विचारले जाऊ शकतात. म्हणजे डॅक्रॉन इज अनदर नेम ऑफ, सिंपल आहे परंतु बऱ्याच वेळा गोंधळामध्ये पण टाकणारा असतो, कारण आपण ते इतकं बघत नाही. नायलॉन 6, अर्लॉन, नोवोलॅक किंवा टेरलिन. टेरेलिनला आपण डॅक्रॉन किंवा डॅक्रॉन आणि टेरलिन दोन्ही एकच आहे तेवढं लक्षात ठेवा. म्हणजे डी इज द करेक्ट ऑप्शन. बेस्ड ऑन ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स, among the given configuration of transition element, the one which shows highest magnetic moment is. म्हणजे here difficulty level of question is increased. इथं तुम्हाला तुमचा जो ब्रेन असणार आहे तो कमी वेळेमध्ये आणि पटकन सोडवण्यासाठी वापरणं अपेक्षित आहे. त्यांनी 3D2, 3D5, 3D8, 3D7 दिलंय. हे गिवन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ट्रान्झिशन एलिमेंटचा. तर त्याने म्हटलंय द वन वी शोज हायेस्ट मॅग्नेटिक मोमेंट. म्हणजे डी ऑर्बिटल जर आपण पाहिलं तर मॅक्झिमम 10 इलेक्ट्रॉन्स असतात, त्यावेळी पेअर्ड असतात, आणि अनपेअर्ड असेल एक्झॅक्टली हाफ फिल्ड तर 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. मग आता 3D मध्ये 2 आहेत, 3D मध्ये 3D5 म्हणजे 5 अनपेअर्ड झाले, 3D8 म्हणजे किती झाले, 2 अनपेअर्ड झाले, 3D7 म्हणजे 3 अनपेअर्ड असणार आहेत. म्हणजे मॅक्झिमम अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या बी ऑप्शन मध्ये 3D5 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि मग तुम्हाला मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे न्यू इज इक्वल टू √n × n+2 बोर मॅग्नेटॉन, हा फॉर्म्युला तुम्हाला वापरात आणावा लागेल. आणि हा फॉर्म्युला n रिप्रेझेंट द नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. म्हणजे त्या ऑर्बिटल मध्ये दिलेल्या डी ऑर्बिटल मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या जर मांडत गेला तर तुमच्या लक्षात येईल की तर D3D5 5n ची किंमत 5 लिहिली तर जे आन्सर येणार आहे ते नियर अबाउट 5 पॉइंट समथिंग, आणि ती हायेस्ट व्हॅल्यू असणारी आहे इन द डी सेरीज आपण म्हणूया. म्हणजे बी इज द करेक्ट ऑप्शन. विच ऑफ द फॉलोइंग इज गॅमा आयसोमर ऑफ BHC. म्हणजे ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्रीशी रिलेटेड आहे किंवा
हा जो ग्रीन केमिस्ट्री आणि नॅनो केमिस्ट्री आहे हा जर पाहिला तर ऑर्गॅनिक सेक्शनशी रिलेटेड जास्त पार्ट आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे त्यातलाच एक प्रश्न हा हायड्रोकार्बन्स टॉपिकशी पण रिलेट करू शकतो. इथं दिलेलं आहे त्यांनी DDT म्हणजे DDT आहे, लिंडेन आहे, क्लोरोफॉर्म आहे, क्लोरोबेन्झीन असणार आहे. म्हणजे डायक्लोरो डायफिनिल ट्रायक्लोरो इथेन हा DDT आहे. लिंडेन is the gamma isomer of benzene hexachloride. This is the structure of benzene hexachloride. The correct option is a B, lindane. Next question based on hydrocarbons. 11th chapter आहे 11th स्टँडर्डचा. असे प्रश्न विचारले जातात पहा की बऱ्याच वेळा स्ट्रक्चर्स तुम्हाला माहित नसतं किंवा स्ट्रक्चर बऱ्याच वेळा काढता पण येत नाहीत. असं एखादं स्ट्रक्चर दिलं जातं आणि त्यामध्ये प्रश्न विचारला जातो की द नंबर ऑफ सिग्मा अँड पाय बॉन्ड्स इन बेन्झीन रिस्पेक्टिव्हली आर. कारण बऱ्याच वेळा बेन्झीनचं स्ट्रक्चर तुमच्या हाताखालून गेलेलं असतं परंतु त्यामध्ये सिग्मा आणि पाय बॉन्डची संख्या इतकी मोजण्याचा कधी प्रश्न पडत नाही. त्यामुळे बेन्झीनचं स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर 3 हे पाय बॉन्ड्स आहेत आणि 6 CH बॉन्ड्स आहेत म्हणजे 6 झाले, अधिक हे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड किती असणार आहे 6 म्हणजे 12 आणि 3 इज द करेक्ट ऑप्शन. म्हणजे ए हा करेक्ट ऑप्शन यामध्ये असणारा आहे. नेक्स्ट क्वेश्चन 38 बेस्ड ऑन आयोनिक इक्विलिब्रिया. हे प्रश्न असे महत्वाचे आहेत पहा. द pH ऑफ 0.0001 मोलर NaOH इज. तुम्हाला pH NaOH चा दिलेला आहे. NaOH इज अ स्ट्रॉंग बेस आणि त्यामुळे इट आयोनायझेस ॲज Na प्लस अँड OH मायनस आयन. So this is nothing but the NaOH concentration is nothing but the concentration of OH minus ion and number of OH minus ions are 1. So 1 into 0.0001 molar, that is 1 into 10 raised to minus 4. म्हणजे if you know the concentration of OH minus ion, then you can easily calculate the POH. And if you know the value of pH by putting the value of pH in pH plus pOH is equal to 14, you will get the correct answer. That is the pH value. म्हणजे 14 मधून जर 4 गेले तर 10 राहतील. त्यामुळे C is the correct option. Next one 39 halogen derivatives. Which of the following is not chiral? Chiral म्हणजे asymmetric carbon atom means a carbon which is not attached to chiral, a carbon which is attached to 4 different atoms or groups. म्हणजे इथं तुम्हाला नॉट म्हटलंय म्हणजे विच इज नॉट अटॅच्ड टू. मग इथं 4 वेगळे असणार नाहीत तर इथं किमान 2 एक सारखे असू शकतात. मग 3 ब्रोमो पेंटेनचा विचार जर केला तर एक कार्बन 2 3 4 अँड 5 बरोबर आहे. मग 3 कार्बन ऍटम वर Br आहे म्हणजे कुणीकडून घेतला तर इथं तो Br असणार आहे. If you satisfy the remaining valency of carbon by hydrogen, then structure become 3 bromopentane. मग आपण असं गृहीत धरूया की इथं H असणार आहे आणि इथं CH2 CH3 CH2 CH3 म्हणजे हे जे CH2 CH3 असणारे आहेत हे आयडेंटिकल ग्रुप झाले पहा, दोन्ही सारखे झाले. हे 2 वेगळे आहेत परंतु कायरल कार्बन ऍटम मध्ये कार्बन विच इज अटॅच टू 4 डिफरंट atoms of groups. इथे हे 2 आयडेंटिकल असल्यामुळं हा असिमेट्रिक कार्बन ऍटम होऊ शकत नाही. सो करेक्ट ऑप्शन इज ए 3 ब्रोमोपेंटेन. हे स्ट्रक्चर तुम्ही काढून बघा या पद्धतीनं तुमच्या लक्षामध्ये येईल की करेक्ट आन्सर कोणता असणार आहे. नेक्स्ट बेस्ड ऑन सोल्युशन्स. According to Raoult's law, the relative lowering of vapor pressure of solution is equal to. स्ट्रेट फॉरवर्ड टेक्स्टबुक मध्ये जे विधान आहे तेच विधान आहे फक्त त्यामध्ये त्यांनी पुढचा भाग ड्रॉप केलाय आणि ऑप्शन दिलेत. मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट, मोल्स ऑफ सोल्यूट, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट, मोल्स ऑफ सॉल्व्हंट. म्हणजे टेक्स्टबुक मध्ये जर तुम्ही टेक्स्टबुकची ओळ ना ओळ वाचले असेल तर तुम्ही
बऱ्यापैकी एमसीक्यूज हे सोडवू शकता, काही अडचण येत नाही. तर यामध्ये सी हा करेक्ट ऑप्शन असणार आहे, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. नेक्स्ट, बेस्ड ऑन एलिमेंट्स ग्रुप्स ऑफ 16-17, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18 असं त्या टॉपिकचं नाव आहे. Which one of the following compound is formed when selenium reacts with magnesium metal? म्हणजे रिॲक्शनचा पार्ट आहे हा. रिॲक्शनवर पण प्रश्न असू शकतात. पी ब्लॉक एलिमेंट्स ऑर्गॅनिक मध्ये तर आहेच आहे, परंतु ऑर्गॅनिक सोडून पी ब्लॉक जे 13 ते आपण 18 पर्यंत म्हणू यावर प्रश्न, किंवा 1 and 2 यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर इथं सेलेनियमची रिॲक्शन मॅग्नेशियम मेटल बरोबर झाल्यानंतर मिळणारा जो प्रॉडक्ट असणार आहे तो दिलेल्यापैकी कोणता असणार आहे हे तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. तत्पूर्वी एक ऍडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला देतोय की सेलेनियम एक्झिबिट 4 ऑक्सिडेशन स्टेट्स. तो जर इलेमेंटल सेलेनियम असेल तर 0 ऑक्सिडेशन स्टेट असेल, म्हणजे पिरियडिक टेबल मधला एलिमेंट असेल. सेलेनाइड जर तयार होत असेल तर -2 असेल. मग -2 म्हटलं तर प्रॉडक्टच्या नंतर म्हणजे कटायन आणि अनियन अशी मांडणी असणार आहे. म्हणजे राईट साईडला तो येईल आणि लेफ्टला मेटल आणि नॉन मेटल असं कॉम्बिनेशन असेल. त्यानंतर सेलेनाइट मध्ये +4 दाखवतो, तर सेलेनेट मध्ये +6 दाखवतो. म्हणजे ह्या ऑक्सिडेशन स्टेट, कारण याचं महत्व खूप, जो प्रॉडक्ट तयार होणार आहे त्याचं महत्व खूप जास्त मेडिकल फील्डमध्ये पाहायला मिळतं, म्हणून हा मुद्दाम प्रश्न घेतलेला आहे. तर याचं जे उत्तर असणार आहे ते जर आपण पाहिलं तर इथं मॅग्नेशियम +2 आणि सेलेनाइड -2, त्यामुळे MgSe हा बी इज द करेक्ट ऑप्शन असणारा आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन बेस्ड ऑन बायोमॉलिक्युल्स. नीट साठी खूप महत्वाचा चॅप्टर असणार आहे. यावर अनेक व्हिडिओज झालेले, प्रत्येक टॉपिक व्हिडिओज काढले, ते बघावेत आपण. न्यूक्लियोटाइड कन्सिस्ट ऑफ, स्टेम जर पाहिला तर खूप शॉर्ट आहे पहा, न्यूक्लियोटाइड कन्सिस्ट ऑफ. तर न्यूक्लियोटाइड कन्सिस्ट ऑफ म्हटलं तर तुम्हाला हे माहित पाहिजे की इथं जे शुगर असणारी आहे ते अशा पद्धतीचे असणार आहे. पेंटोज किंवा मोनोसॅक्राइड जे असणार आहे तो पेंटोज असणार आहे. आणि मग इथं CH2 आणि इथं ऑक्सिजन असेल, त्याला इथं फॉस्फेट ग्रुप जोडलेला असेल आणि इकडं बेस जोडलेला असणार आहे. म्हणजे दिस इज द स्ट्रक्चर ऑफ, थोडक्यामध्ये आपण विचार न्यूक्लियोटाइड. मग फॉस्फेट ग्रुप आहे का, मोनोसॅक्राइड आहे का आणि बेस युनिट आहे का, हे न्यूक्लियोटाइड मध्ये पाहणं गरजेचं आहे. इथं प्युरिन्स, पिरिमिडिन्स अँड न्यूक्लिक ऍसिड म्हटलंय. फॉस्फेट ग्रुप, शुगर अँड नायट्रोजिनस बेस, म्हणजे बी हा करेक्ट इथं ऑप्शन हा आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट, बेस्ड ऑन आयोनिक इक्विलिब्रिया, which of the following salts when dissolved in hydrolysis produces an acidic solution? म्हणजे इथं तुम्ही हायड्रॉलिसिस ऑफ सॉल्ट जर अभ्यासला असेल तर ते टाइप्स ऑफ जे सॉल्ट्स असणारे आहेत 4 ते तुम्हाला माहित असणं अपेक्षित असणार आहे. इथं सोडियम सायनाइड पाण्यामध्ये जर when it reacts with water it forms sodium hydroxide and HCl, म्हणजे सोडियम हायड्रोक्साइड इज अ स्ट्रॉंग बेस. So the aqueous solution of sodium cyanide is a basic in nature. NH4Cl with water gives NH4OH and HCl. HCl is a strong acid, so it ionizes almost completely. So aqueous solution of ammonium chloride is acidic in nature. आणि KNO3 चा विचार जर केला तर it gives KOH and HNO3. So it is a neutral in nature because both so formed acid and base are strong. Sodium acetate gives acetic acid which is a weak acid and NaOH which is a strong base. So basic medium असेल, neutral असेल, acidic. So B is the correct option, that is the ammonium chloride. त्यानंतर based on halogen derivatives, identify the product formed when 1-chloro-2,4-dinitrobenzene reacts with following reagents. म्हणजे 1-chloro-2,4-डायनायट्रोबेन्झिन दिलंय पा, आणि त्याची रिॲक्शन जर आपण Na2CO3 aqueous
ॲट 403 केल्विन आणि मिळालेल्या प्रॉडक्टचं जर आपण हायड्रॉलिसिस ऍसिड हायड्रॉलिसिस केलं तर खालील दिलेल्यापैकी कोणता प्रॉडक्ट मिळतो असं त्यांचं म्हणणं आहे. पण इथं 1 क्लोरो 2,4 डायनायट्रोबेन्झिन हे स्ट्रक्चर तुम्हाला काढता यायला पाहिजे. आणि मग ती रिॲक्शन ज्यावेळी घडते त्यावेळेस Cl असणार आहे तो इट इज सबस्टिट्युटेड बाय अल्कली जो तयार होणार आहे सोडियम हायड्रॉक्साईड Na2CO3 पासून, त्यातला OH तिथे येतो. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन इन प्रेझन्स ऑफ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स असणार आहे. तर त्यामुळे ती जर रिॲक्शन तुम्हाला आठवत असेल तर बघा, तर सी हा इथं प्रॉडक्ट असणारा आहे. म्हणजे Clच्या ठिकाणी OH आला आणि 2 आणि 4 पोझिशनला NO2 असणारा आहे. सी इज द करेक्ट ऑप्शन. हॅलोजन डेरिव्हेटिव्हजवर परत आहे. विच ऑफ द फॉलोइंग रिएजंट इज यूज टू कन्वर्ट RX that is alkyl halide to RNC that is alkyl isocyanide. म्हणजे X group is replaced by NC. Options are HCN, KCN alcoholic, AgCN alcoholic, NaCN alcoholic. HCN is a weak acid त्यामुळे इथं प्रश्नच नाही. KCN अल्कोहोलिक मीडियम मध्ये K+CN- आयोनिक हे कंपाऊंड आहे, त्यामुळं CN सायनाइड किंवा नायट्राइल्स तयार होतील. सोडियम सायनाइड इज ऑल्सो ionic, so it gives cyanides or nitride. But AgCN is a covalent compound, so nitrogen gets attached to carbon of alkyl group, so there is a conversion of RX to RNC. So C is the correct option. Now introduction to polymer chemistry. या चॅप्टरवर आधारित विच ऑफ द फॉलोइंग इज थर्मोसेटिंग पॉलिमर. थर्मोसेटिंग पॉलिमर म्हणजे जे पॉलिमर असं असणार आहे की त्याला हीट दिल्यानंतर मेल्ट होतं, कूल केल्यानंतर हार्ड होतं आणि ते तसंच राहतं. म्हणजे एकदाच ती प्रोसेस होते, पुन्हा ती प्रोसेस होत नाही. परंतु पॉलिथिन, पॉलिस्टेरीन, विनाइल, पॉलिव्हिनाइल्स दीज आर द थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स. म्हणजे इथं तुम्ही त्याला उष्णता दिली तर मेल्ट होतात, सॉफन होतात आणि पुन्हा थंड केलं की पुन्हा तुम्ही ते हार्ड झाले की पुन्हा त्याला उष्णता दिली तरी पुन्हा ती प्रोसेस रिपीट होते. तुम्ही किती वेळ ती प्रोसेस रिपीट करू शकता. त्यामुळं सी इज द करेक्ट ऑप्शन. युरिया फॉर्माल्डिहाइड रेझिन एकदा तयार झालं की पुन्हा तुम्हाला उष्णता देता येणार नाही, कारण त्याचं एक स्ट्रक्चर डेफिनेट स्वरूपाचं तयार झालेलं असतं. केमिकल बॉन्डिंग 11th चॅप्टर असणार आहे, म्हणजे 11वीचा चॅप्टर आहे. In the structure of ammonia, the number of lone pair of electrons on the central atom N is. छान प्रश्न आहे, सोपा आहे, पण विचार पण करायला लावणारा आहे. म्हणजे अमोनियामध्ये नायट्रोजन जो सेंट्रल ॲटम असणार आहे त्याकडे किती लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. त्यासाठी NH3 बऱ्याच वेळा तुम्ही लिहिला असेल, तर यामध्ये करेक्ट ऑप्शन जे असणार आहे ते बी, दॅट इज 1. बरोबर आहे. Next, based on structure of atom, which one of the following species is isoelectronic with K plus ion. म्हणजे इथं आयसोइलेक्ट्रॉनिक म्हटलंय. आयसोइलेक्ट्रॉनिक याचा अर्थ हॅव्हिंग सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे K प्लस K जर आपण पाहिला तर Z इज इक्वल टू किती असणार आहे 19. म्हणजे इथं 1s2 असेल फर्स्ट एनर्जी लेवल मध्ये, त्यानंतर 2s2 2p6 असेल, त्यानंतर 3s2 3p6 असेल आणि त्यानंतर 4s1 असणार आहे. मग K प्लस आयन तयार व्हायचा असेल तर हा इलेक्ट्रॉन दिला पाहिजे. मग इलेक्ट्रॉन्स राहिले किती पहा, 2 6 8. म्हणजे या पद्धतीनं जर तुम्ही जर पाहिलं तर एवढी इलेक्ट्रॉनची संख्या ही राहणार. म्हणजे यातला एक इलेक्ट्रॉन कमी होईल, म्हणजे 18 इलेक्ट्रॉन्स राहणारे आहेत. म्हणजे K प्लस आयन मध्ये 18 इलेक्ट्रॉन्स आहेत. दिलेल्यापैकी कुणाकडे ते पाहायला मिळते. तर Cl मायनस जो असणार आहे ॲटॉमिक नंबर तुम्हाला माहित आहे की 17 असणार आहे, 17. आणि त्यामुळं 17 असेल, त्यामुळं K न दिलेला एक इलेक्ट्रॉन हा ऍक्सेप्ट करेल आणि त्यापासून तयार होईल 18, दॅट इज द 18 इलेक्ट्रॉन्स म्हणजे Cl मायनस.
म्हणजे या Cl मायनस मधल्या इलेक्ट्रॉनची संख्या आणि K प्लस मायनस आयन मधल्या इलेक्ट्रॉनची संख्या सेम आहे. So this is the isoelectronic with K plus ion. This is the correct answer of this question. Now chemical thermodynamics numerical आहे. Calculate the work done when 1 mole of an ideal gas is compressed reversibly from 1 bar to 4 bar. Pressure दिलाय initial and final at a constant temperature of 300 Kelvin. म्हणजे फॉर्म्युला जो आहे तो W इज इक्वल टू -2.303 nRT log P1 अपॉन P2. निगेटिव्ह साईन आपण जर ती काढून टाकली तर P2 अपॉन P1 असेल. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या आणि जर सोडवत गेला तर इथं तुम्हाला 3.4579 किलो जील इतकी व्हॅल्यू येते. ही व्हॅल्यू साधारणपणे या बी ऑप्शनशी मॅच होते. त्यामुळे वर्क ऑफ कॉम्प्रेशन इज ऑलवेज पॉझिटिव्ह. त्यामुळे करेक्ट आन्सर जे असणार आहे ते 3.458 हे दिलेल्या प्रमाणे आपण विचार करतोय. नेक्स्ट बेस्ड ऑन केमिकल कायनेटिक्स. खूप छान प्रश्न आहे पा, तरी विचार करायला होणार आहे. फॉर अ रिॲक्शन त्यांनी दिली रिॲक्शन O3 गॅस प्लस O नेसेंट ऑक्सिजन किंवा एक ऑक्सिजन गिव्ज आपण म्हणूया 1 ऑक्सिजन दॅट इज द नेसेंट ऑक्सिजन गिव्ज twice of O2 gas. If the rate law expression is rate is equal to K into concentration of O3 into concentration of oxygen, the molecularity and order of the reaction respectively are. म्हणजे तुम्हाला रेट इक्वेशन दिलेला आहे, एक्सप्रेशन दिलेला आहे. त्यावरून तुम्हाला मॉलिक्युलरिटी याचा अर्थ हाऊ मेनी मॉलिक्युल्स आर टेकिंग पार्ट इन अ रिॲक्शन अँड ऑर्डर ऑफ द रिॲक्शन. ऑर्डर करताना तुम्ही जे रेट इक्वेशन असणार आहे त्याचे जे काही कॉन्सन्ट्रेशन पॉवर असणारे आहे त्याची तुम्ही सम साधारणपणे करता, ती व्हॅल्यू तुम्हाला माहित असायला पाहिजे. तर करेक्ट ऑप्शन जे असणार आहे ते दिस इज द बायमॉलिक्युलर रिॲक्शन. ही जर पाहिलं तर बायमॉलिक्युलर रिॲक्शन असणार आहे आणि कॉन्सन्ट्रेशन पॉवर जर आपण पाहिली तर 1 असणार आहे, म्हणजे सेकंड ऑर्डर. म्हणजे बायोमॉलिक्युलर अँड सेकंड ऑर्डर सी इज द करेक्ट ऑप्शन. सो मला वाटतं हे सगळे 50 प्रश्न जे असणारे आहेत एकूण पार्ट 1 आणि पार्ट 2 चे मिळून तुम्हाला निश्चित आवडतील याची मला खात्री आहे. असेच प्रश्न अधूनमधून तुम्हाला तुमच्या सेवेसाठी उपलब्ध होतील. आपण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक करावा, शेअर करावा. काही कमेंट्स असतील, काही सुचवा असं वाटत असेल तर निश्चित कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.